सोलापुरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा असलेला तुटवडा या दोन्हीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय। खरं तर वाव संघटनेच्या महिला संघटनांनी ज्या आहेत त्या ठिकाणी सिलेंडरची गुढी उभारत त्या ठिकाणी आपला प्रतिकात्मक विरोध जो आहे तो या ठिकाणी दर्शवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो खरं तर सोलापुरातील 4 हुतात्मा स्मारकासमोर ही अनोखी सिलेंडरची गुढी जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि सर्व महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत। ताई, खरं तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा। तुम्ही एक अनोख्या पद्धतीची गुढी जी आहे ती उभा केलेली आणि त्याचबरोबर कोळसे सुद्धा तुमच्या या आंदोलनामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। कशासाठी हे कोळसे आणि ही गुढी कशासाठी उभी केलेली आहे, काय सांगा? सर्वप्रथम आपल्या शुभेच्छा आम्ही स्वीकारल्या आहेत आणि आपल्याही प्रेक्षक बांधवांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न ही नागरी मूलभूत गरज आहे आणि आज अन्नच शिजवणं खूप दुरापास्त झालेलं आहे। सिलेंडरसाठी लाईनच्या लाईन 1-1 किलोमीटर 2-2 किलोमीटर प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर लागत आहे। तर त्याचा तुटवडा लवकरात लवकर संपावा आणि पूर्वीसारखी परिस्थिती यावी त्यासाठी आम्ही गुढी जी आहे ती सिलेंडरची उभी केलेली आहे। आणि प्रभू रामचंद्रांनी जेव्हा अयोध्यात पदार्पण केलेलं होतं रावणाचा वध करून, त्यावेळेला सर्व अयोध्यामध्ये लोकांनी गुढी उभा राहून त्यांचं स्वागत केलेलं होतं। म्हणून आजच्या दिवशी आमचं प्रभू रामचंद्राकडे एवढंच मागणं आहे की जसं तुम्ही ते युद्ध जिंकून आलेलं आहात तसंच हे युद्ध शमवा आणि लवकरात लवकर शांतता नांदू दे, सगळ्यांना पूर्ववत सिलेंडर मिळू दे, त्यासाठी आम्ही गुढी उभा केलेली आहे। कोळसा कशासाठी आणलेला आहे? कारण कोळसा ह्याच्यासाठी कारण की हे इराण आणि इस्रायल हे युद्ध किती दिवस अजून चालेल हे काही सांगता येत नाही आणि त्याच्यामध्ये देश भरडला जातोय। ह्याच्यात सरकारलाही काही दोष देऊन उपयोग नाहीये, नाहीतर सरकार विरोधात आमचं आंदोलन नाहीच आहे। आम्ही कोळसा ह्याच्यासाठी दिलाय की आम्ही आमची मानसिक तयारी केली आहे की इथून पुढे आपल्याला अन्न हे चुलीवरच शिजवावं लागेल, त्याच्यामुळे आम्ही कोळसा वाटून आमच्या मनाची तयारी आजपासून सुरुवात करत आहोत। आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर सिलेंडरची गुढी उभारलेली आणि त्याचबरोबर कोळसा वाटप करून हे गुढीपाडवा जो आहे हा वाव म्हणजेच वर्ल्ड ऑफ वुमन या महिला संघटनांकडून साजरी केलेली आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।